आणि त्याचबरोबर मी लसूण सुद्धा फ्राय करून घेणार आहे. बघा लगेच ही चटणी बनवून तयार होते. इथे बघू शकता तुम्ही. ती लगेच घट्ट पण झाली. यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर गव्हाचं पीठ टाकायचं, त्याने पण घट्टपणा येतो आणि तोही लगेच घट्टपणा येतो. फार वेळ पण घालण्याची गरज नाही. इथे तुम्ही ना गूळ सुद्धा वापरू शकता. बघा तुम्हाला गूळ हवं असेल ना तर यात गूळ टाकायचा, म्हणजे या चटणीला ना रंग खूप छान येतो. मी इथे साखर वापरली आहे. तसंही बघा रंग जसा आपण बाहेर चटणी खातो ना आंबट गोड तशीच आली आहे. आणि बघा छान घट्ट पण झाली आहे. 1-2 मिनिटं शिजवून घेऊ म्हणजे मग आपली चटणी रेडी आहे की नाही. 5 मिनिटात तयार होणारी चटणी. काय वेळ लागला? अजिबात वेळ लागला नाही. पटकन 5 मिनिटात आपण ही चटणी बनवली. बघा घट्ट पण झाली. किती वेळ लागला? काहीच वेळ लागला नाही. पटकन बनली. इथे बघा आपले हे पोटॅटो पण छान फ्राय झालेत. ते पण मी काढून घेते. आणि जे आपण लसूण